नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. शनी जयंती आणि शनी अमावस्या एकत्र येण्याचा दुर्मिळ योग तब्बल 13 वर्षांनंतर जुळून आल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान शनी शिंगणापूर येथे शनी भक्तांचा अक्षरशः महासागर उसळला. यामध्ये सुमारे 8 लाख भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे. मंदिर परिसरासह संपूर्ण शिंगणापूर गाव भक्तांनी गजबजून गेले होते. विशेष म्हणजे शनेश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त झाल्यानंतर तब्बल 63 वर्षांनंतर प्रथमच शासन पातळीवर या यात्रेचे नियोजन करण्यात आले होते. शनिवारी पहाटे 5:11 शनी अमावस्येला प्रारंभ झाल्याने शुक्रवारी मध्यरात्रीनंतरच भाविकांनी शनी शिंगणापूरकडे मोठ्या प्रमाणात धाव घेतली. पहाटेपासून मंदिर परिसर, दर्शन रांगा आणि प्रमुख मार्गावर प्रचंड गर्दी झाली होती. सकाळी 4:30 वाजता संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, श्रीनाथ भीमाले, पंकज पटेल यांच्या हस्ते प्रातः आरती पार पडली. दुपारची आरती राकेश कुमार, सौरभ बोरा, सौरभ गाडगीळ व कावडधारकांच्या हस्ते झाली, तर सायंकाळीची आरती पद्मश्री तसेच झिम्बाब्वेचे उद्योगपती जयेश शाह यांच्या हस्ते पार पडली. दिवसभरात नांदेडचे आमदार आनंदराव पाटील भोंडारकर, संगमनेरचे आमदार अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, खेडचे आमदार बालाजी काळे यांच्यासह विविध मान्यवरांनी दर्शन घेतले. शनी जयंतीनिमित्त युवकांनी काशी व प्रवरा संगम येथून कावडीतून आणलेले पवित्र जल शनी चौथऱ्यावर जाऊन अर्पण केले. तसेच जयेश शहा व मुंबईतील व्यापारी सोनी साहेब यांच्या पुढाकारातून विश्वशांती यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेदरम्यान अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मोमंका सुदर्शन यांनी स्वतः मंदिर परिसरात दिवसभर उपस्थित राहून सुरक्षा आणि व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवले. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः कचरा उचलून स्वच्छतेचा संदेश देत प्रशासनाचा वेगळा आदर्श ठेवला. अहिल्यानगर पोलीस दलासह सोनई, शनी शिंगणापूर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी यात्रेचे नियोजन प्रभावीपणे हाताळले. उन्हाचा वाढता त्रास लक्षात घेऊन मंदिर परिसरात तुषार कारंजेची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे भाविकांना दिलासा मिळाला. भोजनालय बंद असतानाही हरियाणा, शिरसा व दिल्ली येथील भक्तांनी अन्नदान सेवा सुरू ठेवत पिण्याचे पाणी, चहा, सरबत, नाश्ता व भोजनाची मोफत व्यवस्था केली. याशिवाय देवस्थान प्रशासनाने प्रथमच खाजगी जमीन मालकाशी समन्वय साधून वाहनतळ, विश्रांती कक्ष आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक दिवसभर सेवेसाठी सज्ज होते. जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले व पोलीस पाटील सयाराम बाणकर यांनी भाविकांचे स्वागत केले. मात्र या दरम्यान अहिल्यानगर घोडेगाव रस्त्यावर 6 ते 7 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला. नियोजित वाहनतळापर्यंत पोहोचण्यासाठीही अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. यात्रेदरम्यान 2 किरकोळ घटना घडल्या. भुयारी दर्शन मार्गात पुणे येथील अतुल धोत्रे यांना उन्हामुळे चक्कर आल्याने त्यांना तातडीने उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. तसेच देवस्थानचे माजी कोषाध्यक्ष दीपक दरंदले यांना मोटरसायकलची धडक बसल्याने पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. एकूणच दुर्मिळ योगामुळे लाखो भाविकांनी शनी शिंगणापूर गाठत भक्तीचा महासागर अनुभवला. मात्र वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींमुळे काही प्रमाणात गैरसोयही प्रकर्षाने जाणवली. दरम्यान शिर्डी, राहुरी, शनी शिंगणापूर रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी दिसून आली. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी गणेश बेलेकर, शनी शिंगणापूर, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.